अंबुबाची मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवसासाठी पूर्णपणे बंद केले जातात. या काळात कोणालाही आत जाण्याची किंवा दर्शन घेण्याची परवानगी नसते. अंबुबाची मेळ्याच्या या 3 दिवसात नेमकं काय घडतं, चला सविस्तर जाणून घेऊया. आसाम मधील गुवाहाटी येथे असलेल्या नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. दरवर्षी जून महिन्यात येथे अंबुबाची मेळा सुरू होतो आणि हा मेळा सुरू होताच अशा काही गोष्टी घडतात ज्या संपूर्ण जगाला थक्क करतात. अंबुबाची मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले जातात. या काळात कोणालाही आत जाण्याची किंवा दर्शन घेण्याची परवानगी नसते. लोकश्रद्धेनुसार या काळात देवी रजस्वला म्हणजेच मासिक पाळीच्या अवस्थेत असते, म्हणूनच हा कडक नियम पाळला जातो. या 3 दिवसात मंदिरातील रोजची पूजा, अभिषेक, आरती आणि सर्व दैनंदिन विधी तात्पुरते थांबवले जातात. या काळात सृष्टीची निर्मिती करणाऱ्या जगदंबेला पूर्ण विश्रांती दिली जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पण आश्चर्य बघा, मंदिराचे दरवाजे बंद असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. मंदिर बंद असूनही देश विदेशातून लाखो भक्त कामाख्या टेकडीवर दाखल होतात. आपल्या लाडक्या माऊलीच्या दर्शनाची आस धरून अनेक भाविक या 3 दिवसांत कडक उपवास करतात, अखंड जप करतात आणि नामस्मरण करत मंदिराबाहेरच ठाण मांडून बसतात. अंबुबाची मेळा हा फक्त एक उत्सव नाही बरं का, तर तांत्रिक विद्येचा सर्वात मोठा काळ सुद्धा मानला जातो. भारतातील कानाकोपऱ्यातून अघोरी, नागासाधू, तांत्रिक, संन्यासी आणि शक्तीचे उपासक येथे एकत्र येतात. हा काळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या 3 दिवसात साधक प्रामुख्याने मंत्र साधना आणि यंत्रपूजन करत असतात. दशमहाविद्या उपासना आणि शक्ती साधना सुद्धा केली जाते. अनेक साधक या काळात गुप्त ठिकाणी ध्यान आणि कठीण तपश्चर्या पूर्ण करतात. या काळात संपूर्ण नीलाचल पर्वतावर एक वेगळीच ऊर्जा असते. दिवस रात्र हवेत विरघळणारा मंत्रोच्चार, भजनांचे सूर आणि हवनाचा धूर यामुळे येथील वातावरण जितकं भक्तिमय असतं तितकंच ते रहस्यमय आणि अलौकिक वाटू लागतं. एवढंच नाही तर या उत्सवाचा संबंध थेट आपल्या काळ्या आईशी म्हणजेच शेतीशी आहे. आसाममध्ये मानलं जातं की या काळात पृथ्वी माता सुद्धा विश्रांती घेत असते. म्हणूनच निसर्गाचा आदर राखण्यासाठी अनेक शेतकरी या 3 दिवसात शेतीची कोणतीही कामं करत नाहीत. 3 दिवस संपल्यानंतर 4थ्या दिवशी पहाटे देवीचे विशेष स्नान घातले जाते. संपूर्ण मंदिराचे शुद्धीकरण करून महापूजा घातली जाते आणि त्यानंतर ज्या क्षणाची लाखो डोळे वाट पाहत असतात तो